माय माऊली नमस्कार. विविध महान ग्रंथातील एक महान ग्रंथ श्री दत्त प्रबोध दत्त अवतार महात्म्य सुलभ निरूपण श्री गुरुदेव दत्त भाग दुसरा कथासार अभिवाचन करत आहे. नारदांना शाप. श्री गणेशाय नमः. श्री विघ्नहर्त्या गणेशाला नमस्कार करून श्री दत्तात्रेयांना वंदन करून, हे जगद्गुरु श्री दत्तराया, तुझा महिमा अगाध, तुझे भक्त उपासक सेवकही अनेक असून त्यातलेच काही जिज्ञासू आर्त जीव हे तुझ्या ग्रंथातील कथा श्रवणास समोर आले, तेव्हा त्या सर्वांची ती सर्व तृष्णा पूर्ण करीत त्यांना फार जुनी गोष्ट सांगणार असे म्हणून सुरुवात करूया. सुरजनो, ब्रह्मदेवाने या सकल सृष्टीची निर्मिती केली. त्याबरोबर त्याने 14 भुवने 10 दिशा निर्माण केल्या. त्यानंतर या सृष्टीत जीव हवेत म्हणून पुढील जीव विस्ताराच्या विचारानेच त्याने आपले सप्तपुत्रही निर्माण केले. ते सप्तपुत्र म्हणजे कुठले? मरीची, अत्री, अग्निरस, पुलस्य, पुलोह, ऋतू आणि वसिष्ठ. या ब्रह्मदेवाचे पुत्र जे अत्री ऋषी ते महान भगवत भक्त होते. ते सिंहाद्री तळ परिसरात आपली एक छोटीशी पर्णकुटी बांधून राहत होते. त्यांच्यासोबत त्यांची धर्मपत्नी सती अनुसया ही सुद्धा राहत होती. ते दोघे ईश्वरनिष्ठ होते. अनुसया श्रेष्ठ पतिव्रता होती. तिच्या अंगीच्या सद्गुणाबरोबर ईश्वराने तिला रूपलावण्य अगदी भरभरून दिले. ती सुशील, धार्मिक वृत्तीची, पती धर्मपरायण होती. तिची आपल्या पतीवर अपार निष्ठा भक्ती होती. ती अत्री ऋषींची मनभावे सेवा करीत असे. एकदा असे झाले की अचानक देवर्षी नारदांची स्वारी ही अत्री ऋषींच्या आश्रमात आली. त्यांना आपल्याकडे आलेले पाहून अत्रींना खूप आनंद झाला. त्याने अनुसेस एक जलकुंभ भरून आणायला सांगितले. त्या दोघांनी मोठ्या आनंदाने नारद मुनींचे पाद प्रक्षालन केले. त्यांना सन्मानाने आत आणून उच्च आसनावर बसले. भक्तिभावने त्यांचे पूजन केले. त्यांना जल रसाळ फळ अर्पण केले. ते दोघे मोठ्या विनयाने त्यांचे समोर हात जोडून उभे राहिले. आपल्या चरणी नतमस्तक झालेल्या वितराग्यानं परमसंतुष्ट अशा दाम्पत्यास कल्याणमस्तु असा नारद मुनींनी तोंड भरून आशीर्वाद दिला. त्यांच्याशी थोडा वेळ प्रेमसंवाद करून त्यांच्या प्रेमळ निरोप घेऊन एका दिव्य पतिव्रतेचे दर्शन घेऊन भारावलेल्या अंतकरणाने नारद त्यांच्या आश्रमातून बाहेर पडले. तेथून नारदाची सारी सरळ जी गेली ती आपल्या ब्रह्मपित्याकडे. तेथे ब्रह्मलोकी पिता ब्रह्मदेव, माता सावित्री यांना एकत्र पाहून नारदांना मोठा संतोष आला. त्यांनी नारदांना विचारले, काय नारदा, तुला तुझ्या त्रैलोक्य भ्रमंतीत काही नवल विशेष दिसले काय? त्यावर नारद म्हणाले, पिताश्री, मी त्रैलोक्यात फिरत असताना नुकताच मृत्यूलोकीच्या त्या सिंहाद्री तळाच्या परिसरात गेलो. तेथे ईश्वर उपासनेत रमलेले वितरागी परमसंतोष असे दाम्पत्य मी पाहिले. ते म्हणजे अत्री ऋषी अन त्यांची धर्मपत्नी अनुसया. देवा, त्या अनुसयीसारखी दुसरी पतिव्रता ह्या साऱ्या भुवनात त्रिगुणात सापडणार नाही. अत्री ऋषींची ती पत्नी अनुसया ही अत्यंत रूपवान, सुशील, थोर पतिव्रता स्त्री. ती नावाप्रमाणे खरोखरच कोणाबद्दल मनात कसलीच असूया धरणारी नाही. पातिव्रत्य धर्मपालनात तिची बरोबरी कोणीही करणार नाही. अन्य कोणती स्त्री नाही. तिच्या पातिव्रत्याचा प्रभावही फार मोठा. तिचे गुण, तिचे रूप, तिचे लावण्य कोणालाही क्षणात मोहित करणारे. ती संसारात असून विरक्त, योगिनी असून ती पुरती गृहदक्ष. आतिथ्य धर्मात तिचा हात कोणीही धरू शकत नाही. तिची सर्व देवदेवतांना आदरयुक्त भीती वाटावी असेच तिचे वर्तन. तिच्या पातिव्रत्याच्या नखांची सर अन्य कोणासही स्त्रीस नाही. बस, तिकडे नारदाने ते शब्द उच्चारले, मात्र तिकडे सावित्रीचा अहंकार उफाळून आला. त्या मृत्यूलोकीची कोणी एक सामान्य ऋषी भार्या, तिची स्तुती नारदाने आपल्यासमोर करावी, तिच्या नखाची सर अन्य कोणा स्त्रीस नाही असे म्हणावे. याचा सावित्रीस राग आला. ती लगेच नारदांना शाप देऊन म्हणाली. तेव्हा नारद विनम्रपणे म्हणाले की, माते, जर तू हे सिद्ध करून दाखवले की ती अनुसया ती पतिव्रता नाही, तरच तू दिलेला शाप हा मलाच लागेल. इतके म्हणून ती जी कळ लावायची ती लावून नारद निघून गेले. हो, सरळ कैलास पर्वतावर भगवान शिव पार्वती यांच्या भेटीस आले. तेथे सारीपटाचा खेळ
खेळत असलेल्या शिवपार्वतीस त्यांनी वंदन केले, हात जोडून उभे राहिले. तेव्हा भगवान शंकराने त्यांना विचारले, काय नारदा, काय नवल वार्ता? तेव्हा नारद म्हणाले, हे देवा श्री महादेवा, अरे काय म्हणून सांगू देवा. मी भूलोकी अत्री अनुसया यांच्या आश्रमात जाऊन आलो. अत्री ऋषींची भार्या सती अनुसया, ती खरोखर अवघ्या त्रिभुवनात एकमेव श्रेष्ठ अशी पतिव्रता आहे. याची माझी तरी खात्री झालेली आहे. तिच्या पातिव्रत्याबद्दल मी काय किती सांगू. तिचे सामर्थ्य वर्णन करायला माझ्याकडे शब्दच नाही. देवा, त्या अनुसयेसारखी दुसरी पतिव्रता या साऱ्या त्रिभुवनातही शोधून सापडणार नाही. तिचे गुण, तिचे रूप, तिचे लावण्य हे कोणालाही क्षणात मोहित करणारे. ती विरक्त योगिनी असूनही ती पुरती गृहदक्ष, आतिथ्य धर्मात तिचा हात कोणीच धरू शकत नाही. तिची सर्व देवदेवतांना आदरयुक्त भीती वाटावी असे तिचे वर्तन. तिच्या पातिव्रत्याच्या नखाची अन्य कोणाही स्त्रीस सर नाही. नारदाच्या तोंडून मृत्युलोकीच्या एका सामान्य स्त्रीची ती प्रशंसा ऐकली, मात्र सती पार्वतीस तो आपल्या अपमान वाटला. ती रागावली आणि म्हणाली, पुरे, आता त्या सामान्य स्त्रीबद्दल एक शब्द जरी बोलाल तर मी तुम्हास शाप देईन. तेव्हा नारद विनम्रपणे म्हणाले की, माते, तू जर तू हे माझे बोलणे खोटे आहे सिद्ध केलेस तर त्या पातिव्रतेचे पातिव्रत्य नष्ट केले तरच तुझा शाप हा मला लागेल. इतके बोलून दोघांनाही वंदन करून त्यांचे सारे कैलासावरून निघाले. त्यानंतर नारद आले ते थेट वैकुंठ नगरीत. तेथे त्यांनी लक्ष्मीनारायणांची भेट घेतली. त्यांनाहीच ती सती अनुसयीची वार्ता दिली. लक्ष्मीच्या मनात तिच्याबद्दल असूया मत्सर जागा झाला आणि ते नारायणास वंदन करून बाहेर पडले. झाले. नारायणाने त्यांचे काम चोखपणे केले. त्यांनी सावित्री, रमा, उमा यांच्या मनात अनुसयेबद्दल मत्सर असूया निर्माण केली. ही तुमच्यापेक्षाही श्रेष्ठ असे सांगून त्यांचा स्वाभिमान अहंकार दुखावला. एक प्रकारची त्या तिघींनाही चिथावणीच दिली. ते या सर्व प्रकारापासून अलिप्त झाले. पण इकडे मात्र त्या तिघी देवता सुटाच्या भावनेने पेटून उठल्या. काय केले तर त्या अनुसयेचा काटा काढता येईल आणि आपण शाप त्या कळलाव्या नारदलाच लागेल याचा तर त्या विचार करू लागल्या. त्या तिघींनी खूप विचार केला. मग प्रत्येकीने आपापल्या पतीकडे श्रीहट्ट धरत त्या तिघांनाही तुम्ही भूलोकी जा व त्या पतिव्रतेचे सत्वहरण करा, आम्हास आमचा सन्मान मिळवून द्या म्हणून हट्ट धरला. त्या तिघींचा तो आगळा वेगळा हट्ट ऐकला ब्रह्मा, विष्णू, महेश. तिन्ही देवही विचारात पडले की आपण काय म्हणून त्या साध्वीचे सत्वरण करावे, कारण तिने आपला तर काहीच अपराध केला नाही, मग उगाच तिला त्रास द्यायचा का, कशासाठी. पण त्याच वेळी त्या तिघांनाही त्यांच्या पत्नीच्या प्रेमाने श्रीहट्टाने जिंकले. आता ते तिघे देव ह्याच विचार करू लागले, अत्री ऋषींच्या त्या पतिव्रता पत्नीस काय कोणत्या प्रकारे शिलभष्ट करायचे. तोच त्या तिघी जणी तेथे आल्या. त्यांना तुमचा काय निर्णय झाला असे विचारले. तेव्हा त्या तिघांनी निदान त्यावेळी तरी आपली त्यांच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी त्यांना असे सांगितले की आम्ही लवकरच तुमच्या मनातला हेतू सिद्ध करू. आम्ही तिघे त्या कामगिरीवर जाऊ. आपल्या पतीचे हे आश्वासन वचन ऐकताच त्या तिघी जणी मनोमन अत्यंत आनंदी झाल्या. येथे नारद पुराणातील दत्त प्रबोध या ग्रंथाचा 3रा अध्याय संपला. आता 4था भाग, देवाची कपट नीती. स्त्री स्वभावानुसार आपापल्या पतीकडे तो अनुसयेचे सत्वहरण करण्याचा हट्ट सावित्री, लक्ष्मी, पार्वती यांनी धरला. त्यामुळे तिन्ही देवही त्या श्रीहट्टास बळी पडले. त्यांना आता दिल्या वचनाप्रमाणे काहीतरी उपाय करणे कर्म प्राप्त होते. त्यामुळे ते तिघे जण एकत्र आले. विचार करू लागले नेमके काय करावं. कारण ब्रह्मदेवास तर अशी चिंता होती की इकडे तर सती अनुसया ही त्याच्याच पुत्राची म्हणजे अत्रींची पत्नी, म्हणजे त्या अर्थाने ती तर प्रत्यक्ष ब्रह्मदेवाची सून झाली. आता आपणच आपल्या सुनेचे सत्वरण करावे हे कितपत योग्य. शंकरांना तर असे उगाच कोणा निष्पाप देवा जीवास कुणीच कधीही पीडा दिलेली आवडत नव्हती. तर विष्णू मनात विचार करत होते, आपण जर दुष्ट कामवासना घेऊन त्या सतीच्या दारी गेलो व तिला जर हे कळले तर तिथे पाप शाप देऊन आपली राख रांगोळी करेल. बरं, जर एखादा क्रूर
कर्माचा वेश घेऊन तिच्याकडे जावे तर ती जराही विचलित होणार नाही. ती भयास न भिणारी, लोभास न स्वीकारणारी अशी साध्वी आहे. तेव्हा आता करायचे तरी काय? बरं, आपण या बायका तर फार हट्टालाच पेटलेल्या आहेत. इकडे ना त्याचं मन मोठं येत, ना तिकडे त्या पतिव्रतेचा सत्वभंग करतायत. छे, हा मोठा पेच प्रसंग उभा राहिला. काय करावं? यातून कसा आणि कोणता मार्ग काढावा? काही करून आता काहीतरी उपाय काढायला हवा की जेणेकरून आपल्या बायकांची इच्छा तर पूर्ण होईल, पण तिकडे आपापल्या काही संकटाला तोंड द्यावे लागणार नाही. त्यावर काहीतरी आठवल्यासारखे करून शंकर म्हणाले, नारायणा, तो नारद असं काहीच सांगता येतो की ती अनुसूया ही अत्यंत गृहदक्ष, अतिथीचा आदर करणारी. तेव्हा आपण जर अतिथी रूपात तिच्या दारी गेलो तर तसे केलं तर तेच बरे. ती आपल्याला चटकन ओळखणार नाही, आपला अनादरही करणार नाही. तेव्हा आपण अतिथीचे रूप घेऊया, तिच्या दारी जाऊया, तिच्याकडे अशी काहीतरी मागणी करूया की जेणेकरून ती अडचणीत येईल, तिचे सत्वरण होईल. झाले. हा अतिथीच्या रूपात अनुसयेच्या दारी जाण्याचा विचार अखेर त्या तिघांनी पक्का केला. एक दिवस अचानक कोणाचे काही न सांगता तिघे देव अदृश्य रूपाने त्या ऋषींच्या आश्रमात परिसरात येऊन लपून बसले. त्याने सतत पाळत ठेवली. अत्री ऋषी जेव्हा आश्रमाचे काम करता, किती वेळा करता, काय करता, अनुसयाच्या आश्रमात केव्हा किती वेळ एकटी असते याची बारकाईने निरीक्षण केले. मग ते तिघेजण योग्य त्या संधीची वाट पाहू लागले. एक दिवस त्यांनी अशी अत्री अनुसयेचा एक संवाद ऐकला. अत्री अनुसय सांगत होते की अनसोये, मी एका खास तपासण्यासाठी काही दिवस ते आपल्या आश्रम परिसराच्या बाहेर जाणार. मी माझे तपाचरण पूर्ण होताच परत येईल, पण तोवर तू मात्र आश्रमात अत्यंत सावध सतर्क राहा बरं. आपल्या पतीचे बोलणे ऐकून ती काहीतरी चिंतित झाली. ती म्हणाली, स्वामी, आपण आपल्या तपाचरणावर लक्ष केंद्रित करा, मी इकडे माझी काळजी घेईन. पण स्वामी, आपण मात्र कार्यवतच परत या, लवकर सत्वर परत या. असे म्हणून दुसरे दिवशी उदयीक सकाळी अत्री ऋषी तपाचरणात जाण्यासाठी आश्रमातून बाहेर निघाले. तेव्हा सतीने पतीचरणास वंदन केले. अत्री ऋषी तिला म्हणाले, अनुसये, जा, पूजेची तयारी करू घेऊन ये, माझ्या चरणाची पूजा कर, त्याचं तीर्थ ते एका कमंडलूतून भरून ठेव. जर माझ्या मागे तुझ्यावर काही संकट आले, कसोटीची वेळ आली, तर तू त्या चरण तीर्थाचे सिंचन कर. तुझ्या संकटाचे निवारण होईल, तुझे संरक्षण होईल. पतीचे शब्द ऐकता सती मोठा धीर आला. तिने त्या पती आज्ञेचे पालन करीत मोठ्या भक्तिभावाने त्यांचे पूजन केले. त्यांचे चरण तीर्थ गोळा केले, ते एका कमंडलूतून भरून ठेवले. मग ते भरल्या डोळ्यांनी त्यांना निरोप दिला. तिकडे अत्री ऋषी त्या तपाचरणास निघून गेले. आश्रमात आले. सती अनुसया ही एकटी. आपापल्याला आपला कार्यभाग साधण्यासाठी हीच उत्तम संधी हे पाहून ओळखून एका माध्यान्ह काळी त्या ब्रह्मा, विष्णू, महेश या अत्रींच्या आश्रमाभोवती येऊन लपून बसलेल्या तिघांनी ब्राह्मणाचे रूप धारण केले. ते तिघे आश्रमाच्या दारात आले. त्यांनी आश्रमाची दारी येताच ओम भवती भिक्षाम देई, ओम भवती भिक्षाम देई असा पुकारा केला. ते शब्द कानी पडता सती अनुसया ही आपला गृहस्थाश्रमात अतिथी धर्मपाळ सांभाळीत आश्रमाच्या अंगणात आली. तिला पाहताच ते स्वतःचे भान विसरले. पण इकडे अनुसयेने मात्र त्यांचे अतिथी देवो भव असे म्हणून मोठ्या आदराने, यावे अतिथी देवा, या अत्री ऋषींच्या आश्रमात आपले स्वागत आहे असे म्हणून त्यांचे स्वागत केले. तेव्हा त्यांनी तिला आपला फार भुकेलेलो असे सांगितले. तिच्याकडे इच्छा भोजनाची मागणी केली. अवश्य असे म्हणून तिने मोठ्या लगबगीने त्यांची पात्रे तयार केली. त्यांना ताटावर बोलावले. त्यानुसार ते आले, पानावर बसले. सती अनुसयेने त्यांना भोजन करण्याची विनंती केली. तेव्हा एक वार तिचे सौंदर्य निहाळे ते म्हणाले, अनुसये, आम्ही तुझ्याकडे इच्छा भोजनाची मागणी केली होती, तू सुद्धा अवश्य म्हणून त्यास तुझी संमती दर्शवली होती, होय ना? होय. त्यानुसार अतिथी धर्माचे पालन करीत मी तुमची पाने मांडली आहे. आता भोजनास असा विलंब का? काही हवे आहे का? त्यावर ते म्हणाले, हो, आम्हाला तुझ्याकडून इच्छा भोजन हवे आहे. आमची अशी इच्छा आहे की तू विवस्त्र होऊन आम्हाला इच्छा भोजन द्यावे. ते त्यांचे शब्द ऐकले मात्र पतिव्रता अनुसया थोडी विचारात पडली. ती विचार करीत होती की अशी ही विचित्र मागणी माझ्याकडे करण्याचे धाडस करणारे अतिथी कोणीतरी सामान्य जीव असणार नाही. तर हे अतिथी म्हणजे नक्की थोर महात्मे असले पाहिजे. तेव्हा तिने क्षणभरचा विचार केला. ठीक आहे, मी आलेच असे म्हणून ती आत गेली. आपल्या पतीचे अत्री ऋषीने
तिने मनमोहन स्मरण केले. ती लगबगीने आत गेली. तिने तो अत्री ऋषींच्या चरणतीर्थाचा कमंडलू बाहेर आणला. त्यातले थोडे तीर्थ हातावर घेतले. एक वार आपल्या पती परमेश्वराचे स्मरण केले. हे अतिथी म्हणजे माझीच बालके आहेत असे मनोमन म्हणत त्या तिघांच्या अंगावर ते तीर्थ सिंचन करताच एक दिव्य चमत्कार घडून आला. तुम्ही पण आम्ही खूप वेळा कथा ऐकलेल्या आहे, परंतु ज्यावेळेस कथा ऐकतो त्यावेळेस डोळ्यासमोर चित्र जर आले तर आपण खरोखर मनोमन आनंदी होतो. ते पतिव्रतेच्या दिव्य पुण्याचे तीर्थ त्या तिघांच्या अंगावर पडले. मात्र एवढे मोठे सामर्थ्यवान देव खरोखरच बालके होऊन भुकेने रडू लागले. त्यांना तसे भुकेने रडताना पाहून तिने एक एक करून तिन्ही बालकांना आपले अमृत पान करविले. त्यांना तृप्त करून शांत करून पाळण्यात झोपविले. ती मोठ्या प्रेमाने गोड आवाजात त्यांच्यासाठी अंगाई गीत गाऊ लागली. जो जो बाळा जो जो रे. काय चित्र डोळ्यासमोर आलं की नाही? आले ना? आजच्या वाचनात तुम्ही काय ऐकलं ते तुम्ही 4 शब्दात लिहून पाठवा ऐकल्यानंतर. त्याच वेळी तपाचरणासाठी गेलेले अत्री ऋषी आपले तपसाधना पूर्ण करून आपल्या आश्रमाकडे परत आले. त्या आश्रमाच्या दारात थबकले. त्यांच्या कानावर गोड मधुर असे अंगाईचे स्वर आले. आपल्या आश्रमात अंगाई कोण कोणासाठी गात असं म्हणून पुढे येऊन पाहतात तर काय, प्रत्यक्ष सती अनुसया त्या 3 पाळण्यातल्या बालकांना अंगाई गीत म्हणून जो जो करीत होती. जसे का त्रिळशीने पुढे होऊन कुतूहलाने त्या पाळण्यातल्या सुकुमार बालकांकडे पाहताच त्यांना तिन्ही बालकांचे जागी साक्षात ब्रह्मा विष्णू महेश 3 देवांचे दर्शन झाले. त्यांनी त्यांना विनम्र भावाने वंदन केले. प्रणाम त्रिदेवतांनो असे जसे का त्रिऋषींच्या मुखातले शब्द ऐकले तशी त्या बालकांसाठी अंगाई गीत गाण्यात देवान विसरून गेलेली अनुसया देवानावर आली. तिने चटकन पुढे होऊन पतिचरणास वंदन केले. अत्री ऋषींना आशनस्थ व्हायला सांगून जल देऊन मग सती अनुसयेने त्यांना तो दुपारी आश्रमात घडलेला सारा प्रकार नीटपणे सांगितला. ते ऐकून त्यांना मोठा संतोष आला. त्याबरोबर अत्रींना आपण मागे एकदा केलेल्या घोर तपाची आम्ही तिन्ही देवता तुझ्या घरी पुत्र होऊन येऊ अशी देवाने दिलेल्या वरदानाची आठवण झाली. त्याने कृतज्ञतापूर्वक पुन्हा त्या तिन्ही बालकांना नमस्कार केला. ते अनुसयेस म्हणाले, बा अनुसये, तू खरोखर धन्य आहे, पुण्यवान, तुला देवमाता होण्याचे भाग्य लाभले. आता या तिन्ही बालकांना तू उचितपणे सांभाळ कर. इकडे अत्री ऋषी ते हे अनुसयेस तसा सल्ला देत असतानाच अचानकपणे तेथे नारायण 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 असा मंजुळ ध्वनी उमटला. त्या पाठोपाठ नारदाची स्वारी त्या आश्रमात प्रकट झाली. देवापुढे त्या देवभक्तास आपल्या आश्रमात पाहून ती भाग्यवंत दंपती सुखावली. त्यांनी नारदाला वंदन केले. त्यांनी नजरेनेची बालके कोण असा जो प्रश्न केला त्याचा झालेला सारा प्रकार निवेदन केला. मात्र त्याच वेळी अनुसयेचे पाणावलेले डोळे पाहून नारदाने तिला विचारले, बा अनुसये, अगं तुला इतके मोठं देवमाता होण्याचं भाग्य मिळालेलं असताना तुझ्या डोळ्यात दुःखाश्रू का? त्यावरती म्हणाली, नारदजी, मी भाग्यवान हे जरी खरं असलं तरी आज हे तिन्ही सामर्थ्यवान देव माझ्यामुळे या बालक रूपात अडकले, त्याचे काय याचे मला दुःख होते. तेव्हा तिने समाधान करीत नारद म्हणाले, देवी, हा सारा या तिन्ही देवांचा श्रीहट्ट पुरवण्याचा तुझी सत्वरण करण्यास येण्याचा परिणाम आहे. हे त्यांच्याच कर्माचे फळ. त्यामुळे त्यासाठी तू दुःख कष्टी न होता तिन्ही देवतांच्या ह्या नव्या रूपातील अवतारांचे बालक म्हणून संगोपन कर. तेव्हा इकडे इतका वेळ गप्प बसलेली अत्री ऋषींना नारदांना अत्री म्हणाले, नारदा रे, काय बोलताय? हे आम्हास काही नीटपणे समजत नाही, जरा स्पष्ट करून सांग. यावर नारदाने अगदी सुरुवातीपासूनचा सारा घटनाक्रम त्यांना सांगितला. ते म्हणाले, मी सती अनुसयेची थोर पतिव्रता म्हणून जी स्तुती सावित्री, उमा, रमा यांच्याकडे केली त्यांनी त्यांचा अहंकार दुखावला गेला. त्या तिघींनी आपापल्या पतीस तिचे सत्वरण करण्यासाठी येथे पाठवले. त्यांनी ती तसली इच्छा भोजनाची मागणी केली, पण अनुसयेच्या पतिव्रतेच्या दिव्य प्रभावाचे तीर्थ त्यांच्या अंगावर सिंचन होताच ते देव बालकरूप झाले. त्यात तुमचा दोष तो काय? काहीच नाही. असो, जे झाले ते भल्यासाठीच. आता मात्र हे सांगणे की तुम्ही त्यांना पुत्र मानून त्याचा स्वीकार, संगोपन, संवर्धन करा. असे सांगून नारद मुनी पुन्हा एक वार त्या बालक स्वरूप देवांना वंदन करून त्या दोघांना आशीर्वाद देऊन
निघून गेले. येथे नारद पुराणातील श्री दत्त प्रबोध ग्रंथाचा 4था अध्याय समाप्त झाला. या ठिकाणी आपला भाग संपवूया. पुढील भागात पुढील कथा बघूया. श्री गुरुदेव दत्त. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा.